आरुणला गप केलंय. बडबड 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 चालली नुसती. आज माझं तोंड बंद आहे, तेच आपलं एकटंच बडबडतंय. तर आता काही करू दिलं नाही. मला किचनमधून ओढून आणलं इकडे बाहेर. अक्षय आता तुम्हाला उद्या काळे डाग दाखवलं माझ्या हातावर किती आहे. खेचून आणलंय, काहीच करू दिलं नाही. जेवलंय आणि बघा आत्ता आवरलं. 12:15 झाले, तिचं आत्ता आवरलंय. तिकडे आल्यावर पण बघते तुम्ही सगळ्या कामाला उभी असती, कुठेही जा उभी असती. आणि इथं पण कोणालाच काही करू देत नाही. तरी सासूबाईने केली मदत, तिला तळण्या माळण्याची थोडीफार छोटं जे बसूनचे कामं वगैरे केलेत त्यांनी. आणि आता इथं हे काही येडं काही कामाला गेलं नाही. ते बघ कसं गाडव लोळी घेतं, इथं तुम्हाला दाखवते. गप्पा चालले. आणि एवढी दमून आली. 2-3 दिवस सारखा कंटिन्यू प्रवास चालू हिचा, 4-5 दिवसापासून. हे बघा, हे असं गाडव लोळी घेतले. मी जिथं बसले तिथं मला उठून दिलंय. आणि भाऊ एका बाजूला, आम्ही दोघी शहाण्या एका बाजूला. ऐकलं ना, बघा बघा कसे बोलत आहे. काय काय तुम्हाला असं वाटत असेल मीच फक्त लय दिरायला बोलत आहे, पण ते लय छान आहे. काय काय बोलतंय मला बघा. आता किती वेळ गप्पा चालतील माहिती नाही. रिलॅक्समध्ये बसलोय सगळे. पोरं झोपले तिकडे AC लावून, आम्ही सगळे इकडे हॉलमध्ये झोपणार आहे. दीदी ते दोघं दीदीला सोडत नाही. दीदीला घेऊन बेडवर झोपले तिकडे AC लावून मस्त. आणि आमचं चाललं आहे गप्पा. दीदी दमलेली आहे, दिवसभर काम केलं. मग तिला म्हटलं जाऊन झोपतो. आता आम्ही थोडा गप्पा मारतोय. आणि मग सकाळी बघू आता कधी निघणं होतंय, काय काय होतंय. सकाळचं रुटीन तुम्हाला सकाळी दाखवते. ही प्रमाणाच्या बाहेर पुढे जाते संध्याकाळी. साहेब मला घरीच हिला बोलले मला 5 वाजता उठवायचं, मी लवकर जाणार, मी 7 वाजेपर्यंत पोहोचलं पाहिजे. ती बोलली हा या तरी आम्ही उठवते. मी बोलले नाही आता आरामात येऊन 9-10 वाजेवर. आणि तुम्हाला सांगू मला हा नाही बोलत होते. हिचा मला फोन आला येणार आहे का, म्हटलं काय माहिती तुझं भाऊ म्हणते यायचं नाही यायचं काय चाललंय, गेलो लगेच यायचं. तिने लगेच त्यांना फोन केला. म्हटले बघा या असं असतं म्हणजे गरीबाला कोण ऐकत नाही. ती जरा ती होती ना, तिचं बरोबर ऐकलं लगेच. आणि मग तयार झाली यायला. नाही तर बोलले मी जातो आईला घेऊन येतो, असं करतो तसं करतो, असं चाललेलं. दोघं जण यायचे होते गाडी घेऊन, अर्जुनाने आहे. तर चला ठीक आहे, आता सकाळचं काय रुटीन होतं दाखवते तुम्हाला. तोपर्यंत तुम्हाला सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ. मस्त आले ते चांदणी नाही का, स्टार स्टार म्हणतो आपण. नमस्कार सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ. तर व्हिडिओला सुरुवात झाली आज पूनमच्या घरातून. रोज आपल्या देवघरापासून होते, आज पूनमच्या देवघरापासून. तर आत्ता जवळजवळ सकाळचे 10:15 वाजले. आणि आमच्या आत्ताशी आंघोळी वगैरे झाल्यात. 8:30ला उठलो आम्ही सगळे. पूनम आम्ही सगळे 8:30ला उठलो आहेत. रात्री आम्हाला झोपायला इतका उशीर झाला. 1:30-2 वाजले गप्पा मारोपर्यंत बोलोपर्यंत. आणि मग काही आज तक नव्हती. दीदी तर अजून झोपली. दीदी आणि आपली इथली दीदी दोघी पण झोपलेले आहे. AC लावलेली तर तिकडे शांत झोपलेले आहे. आणि आमचं काय काय चाललं आहे. कारण आज पण घरीच आहे. आता संध्याकाळी जातील आज. आणि आमचं चाललं आहे आवरायचं काम. माझं काहीच आवरायचं काम नाही चाललं आहे. मी एकदम रिलॅक्स आहे कारण मला तिकडं कोणी येऊ देत नाही आहे. पण करेल नंतर थोडी भाजी करेल जरा काही. सासूबाई इथं बसल्या आहे, भाजी कापून देत आहे. जे काय बनवायचे ते कापून देत आहे. आणि तिकडं पूनमचं काय चाललं आहे ते दाखवते तुम्हाला. आणि हे बघा हिचं चाललं आहे सगळ्यांना पोहे बनवायचं. आता चांगलं 10:30ला आमचा नाश्ता होणार आहे. या सर्व ताईंना पोहे खायला या. तुम्हाला सगळ्यांना पोहे खायला बोलवती या सगळ्यांनी. बघा किती प्रेमाने बोलवती पोरगी. आणि रात्री तर मला काही करू नाही दिलं, पण आता मी नाही ऐकणार. बघू आता छान पोहे बनवले तिने मस्त सगळ्यांना कढई भरून. दीदी आणि तिथं झोपली, त्यांना नंतर बघायला होईल. आणि तुम्हाला नंतर दाखवते आताच दाखवते कशाला आहे. बघा वरती सगळं इथं चिमणी आहे, इथं छोट्या छोट्या मसाल्याच्या बरण्या, जे रोजचं लागते सामान ते. आणि इकडं वरती सगळे मोठे वगैरे भांडे ठेवलेले. आणि इकडे पण असं आता गावावरून आणलेलं सामान काय भरून कपाट अर्धवटच उघडेत बघा. आपल्यासारखेच पहिले यांचंच बघितलं तेव्हा मी तसे कपाटं केले. इकडे पण खाली कपाटं वगैरे. इथं आंब्याचं आत्ता घेतलं का ग तू? छान आहे. किती घेतले काय माहिती. ही नव्हती ना इथे रात्रीचे भांडे बिंडे. इकडं फ्रीज वगैरे असा किचनमध्ये. खाली पण इकडे जागा स्टोरेज आहे. आणि इकडे पण ट्रॉल्या वगैरे. छान आहे असं.
छोटंसं किचन, छोटं नाही चांगलं भरपूर मोठं आहे आपलं एवढं, म्हणजे आपलं तर याच्यापेक्षा अर्धच आहे म्हणायचं. छान केलेलं आहे, फॅन वगैरे लावून. इकडे विंडो आहे, इकडे बाहेर आहे ना, तिन्ही पण बाजूला विंडो आहे. असं छान झाडं वगैरे लावती पूनम इकडे. असं बघा छान वातावरण बाहेर एकदम मस्त. तुला पण घे. हे बघा मस्त पोहे आलेत. त्यासारखी चक्की आहे पूनमची पण ती रोज वापरती. गावचे कांदे वगैरे असे भरून ठेवलेत बघा इथे. आणि गॅलरी अशी ओपन गॅलरी. इकडे पण झाडं लावलेले, मनी प्लांट वगैरे पूर्ण खाली सुटला आहे एकदम. इकडे तुळशी माता वगैरे आणि असे बाहेरचं याचं गाड्यांना पार्किंग वगैरे. हे बघा इकडं सासूबाईची चालली बनवायची तयारी. काय काय सुनाने दिली तयारी करून. हां, तर सासूबाईंनी हे वांग्याची भाजी, भरलेलं वांग करायला घेतलंय. काय काय घेतलं तुम्ही याच्यामध्ये? त्याच्यात काळा मसाला घातला, शेंगदाणा डाळ कूट, घातला, शेंगदाण्याचा कूट, कांदा, हळद, लसूण, चण्याचं पीठ घेतलंय, चण्याचं पीठ, थोडा तेल. थोडा मसाला, हां तेल वगैरे घालून. हे बघा मी तुम्हाला सांगते, लाल तिखट, कलरचं काश्मीरी पावडर, कच्चा कांदा घेतलाय, चण्याचं पीठ, मीठ, हळद जे आपलं जे रोजचं आपण टाकतोय सगळं ते सगळं तेल घालून असं मिक्स केलं आहे. आणि वांगी भरताय पाणी न घालता. हे असं चण्याच्या पिठात जे असं तुम्हाला मी दाखवले आपली रेसिपी बघा एकदा. असंच आहे सेम. वाफेवर करायचं, नुसते वाफेवर. त्यांनी गावावरून वांगे आणले. आता इथे करून घे ना सगळे, काही घेऊन जाणार डब्यात घालून आणि काही आम्ही इथे खाणार. आणि असं चाललं आहे त्यांचं वांग्याचं मसाला भरायचं काम बघा. आणि त्यांची आंघोळ व्हायची, आमचं झालं आहे. त्यांची आंघोळ आता जायच्या अगोदर करायला लावते त्यांना. आता ही भाजी बनवताना दाखवते कसं काय करता ते. किडीचे बघून घेतले चांगले. साहेब बघा मस्त बसले निवांत गॅलरीमध्ये. त्यांना इथंच आवडतं. इथं आले ना तर असं ते मागच्याच आले तर ही गॅलरी वगैरे सगळे पूनमला चकाचक करू लागले. ते तिला लय आवडतं असं काही काही करायला. मस्त आरामात बसले. आणि मला आता गावावरून दिला तर ही आंबाड्याची भाजी आहे. पूनमनी माहेरवरून आणली. माहेरमध्ये तिच्या मावशीने दिली, तिने मला पण दिली. मावस सासूने मला पुन्हा आणि काही भाज्या पाठवल्या आहे. हे तिकडे गेलेले कैऱ्या वगैरे, दुधी भोपळा, लिंब, हे लिंब वगैरे पूनमच्या माहेरवरून आलेले होते. सगळं तिने मला दिले. आळूची पानं. आता हे आपल्यासाठी काढून ठेवलेलं आहे. हे घरी जाऊन यांच्या रेसिपी होणार. ही आंबाड्याची भाजी तुम्हाला सासूबाई करून दाखवेल. खूप छान बनवत्या आणि आम्हाला प्रचंड आवडते. आता हा मनी प्लांट आहे आपला जळाला आहे बघा, बघितलं तुम्ही. तर इथून मी घेऊन जाणार आहे. पूर्ण खालीपर्यंत सुटला आहे. हा 3 माळे खाली गेला आहे. एवढा मोठा झाला आहे. यातून थोडासा घेऊन जाते. हे बघा पूनमनी पण स्टीलची कढई घेतलेली आहे. ही डीमार्टलाच घेतली. आणि तुम्हाला माहिती आहे ही 799लाच भेटतं. त्या डीमार्टला मग गेलो ना 799लाच भेट. आणि जड आहे चांगली, एकदम खूप जड आहे. जशी सोनाकडे आहे बघा कानावाली. मी कानाची नव्हती घेतली. आता सासूबाईत भाजी टाकत आहे. त्यांच्या हातची भाजी खायची सगळ्यांना, त्या बनवत आहे. इकडं थोडं नॉनव्हेज आहे बाकीच्या, म्हणजे आम्ही नाही खाणार पण बाकीच्यासाठी यात नॉनव्हेज आहे. यात कोणते ते अख्खे मासे ते मसाला लावून ठेवले आहे. आणि यात आहे कोळंबी बघा. आरूनने आणून साफ करून याला सगळे मसाले वगैरे लावून ठेवले. हळद, मीठ, आलं लसूण पेस्ट वगैरे. तर हे यांच्यासाठी नॉनव्हेजवाल्यांसाठी, आमच्यासाठी व्हेज आहे. मी लागले इकडं दुसऱ्या कामाच्या नादी. मी म्हटले मी चहा नाश्त्याची भांडी आवडते, पुरं मी भाजी बनवती. सासूबाई तोपर्यंत भाजीला फोडणी दिली, पण तरी दाखवते कसं काय टाकले ती. हे बघा त्यांनी आता ना तेल वगैरे घातलं, थोडे आलं लसूण पेस्ट घातली तेलामध्ये. आणि जो मसाला होता पहिला तेलात थोडा परतून घेतला. आणि वरतून सगळे थांबा हलू नका, थोडेसे असं परतून घेतलं वांगी आणि पाणी घातले. आता जरा थोडी रसरशीत बनवायची भाकरी बरोबर, मग थोडंसं पाणी घातलं. आणि आता हे झाकण ठेवणार आहे. गॅस बारीक करून झाकण ठेवणार आहे. चला आता मग थोडंसं काम राहिले बघा. मी आता थोडी तिला जरा हेल्प होईल म्हणून चहाची भांडी आवरत होती. असं असतंय, मी आल्यावर इथं काहीच करायचं, मी फक्त सोप्यावर बसायचं. हिचं असं असतंय. पण म्हटले आता गप्पा रात्री ओढून नेलेलं तिकडं, मी आता आवडते. म्हणजे जरा गाडी वगैरे पण पुजायची, पुन्हा मला निघायचं आहे. थोडंसं दोघी तिघीने केलं तर पटापट होऊन जाईल, तिला पण आराम. किती दिवस दगदग चालली. मी का बघा काहीच केलेलं नाही, तशीच आहे. गावी जा ये तिचं हे ते, गावावर आलं हे कार्यक्रम ते कार्यक्रम, अशी दगदग चालली तिची पण खूप. तर म्हटले चला थोडंसं तू पण आमच्याबरोबर 5-10 मिनटं बसशील. ही वांग्याची भाजी तयार, भाकरीबरोबर खायची म्हणून अशी ओली केली. आणि इकडे तुम्हाला दाखवते पूनमचं नॉनव्हेज बनवायचं काम चालू आहे. हे नॉनव्हेज आहे. आणि इकडे आम्हाला हे बाळा काय बनवतो तू, काय बनवतो, काय कशाचं होतं ते आण मला दाखव. काय होतं ते आण. अच्छा हे बघा माझ्यासाठी कितीतरी 3-4 प्रकारचे आणले. मला बोलू काकी तुम्हाला कोणतं बनवून देऊ.
तर बोले पायनॅपल, तर पायनॅपलचं ज्यूस बनवतोय मला. ज्यूस म्हणजे काय असं सिरप वगैरे टाकून काकीसाठी बनवून देते पोरगं बघा, किती हुशार आहे, खूप मायाळू. आता बघू पोरगं कोणाला देतोय अगोदर. कोणावर प्रेम आहे, काकावर की काकीवर? बस 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 बस. परीक्षा है भगवान अभी किसका नंबर पहला लगता है क्या मालूम. हा काकाला दिलं ना तो अगोदर. सेकंड काकी का? जाऊ दे कट्टी आता. आता सेकंड काकी जाऊ दे येडे. हा का? अरे बापरे, थँक्यू बाळा. पोरगं बघा किती गुणाचं आहे बघा, कसलं भारी ज्यूस मस्त बनवून दिलं, पिऊन बघते आता. तर इथे बनवल्या ज्वारीच्या भाकरी मस्त मोठ्या मोठ्या केल्या. पूनम पण अशा माझ्यासारख्या मोठ्या भाकरी बनवते चांगल्या, ज्वारीच्या भाकरी. आणि हे वांग्याचं भरलेलं वांगं केलं, कारण साहेबांना वांग्याची भाजी खूप आवडते. हे वांगं आहे आणि भात तिकडे लावलं, तो काय आणलं नाही. आणि मच्छी तळायचं काम चाललं आहे. आणि इकडे यांना आहे जे नॉनव्हेज खाणार आहे त्यांना बघा कोळंबी, जी कांदा टमाट्यामधले तिखट वगैरे घालून कोळंबीचं कालवण केलं इथं. आणि फिश फ्राय होत आहे तिकडं, मोठी मोठी कोळंबी बघा अशी छान मस्त. या यांचं जेवण. आम्ही असं गरीबासारखं गपचूप इकडं असं खातो, वांग्याची भाजी आणि भाकर, काय आमच्या दोघांची पण आवडती. साईडला करून घेतलं आहे. चला मी वाढते तुम्हाला आता. ए चला दीदी, हे बघा आता हा नवीन एक कोणता हा थोडंसं नवीन एक मासा आणलाय आता. आणि आता ही दीदी इकडे हे बघा, इथे एक कासव वगैरे आणि दुसरे मासे इथं ठेवले. हे बाबा वरती येतोय दीदी, बोली बाबा. हे बघा हे वरती येतोय. टाक ना पाण्यामध्ये दीदी, कशाला. खा 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 आता खा. त्याला बाहेर यायचं, हा खायचं नाही. लय मोठा झाला आता. आणि फिशला फिशला द्या ना काही आणि दुसरं. फिश पण खातात. किती मोठं झालंय आता. फिश पण खातात. हो आणि हे हा. कसं आहे? किती भारी बघा, याचं काहीतरी वेगळाच प्रकार आहे हा. डोकं कसं वेगळं दिसतंय काय ते आरून काय काय घेऊन येतात कुठून. कसं भारी. एक फिश टँकमध्ये फक्त त्याला एकट्यालाच ठेवलंय आणि यांना डब्यामध्ये ठेवलंय इथं. कासव किती मोठं झालं, मागे आलो तेव्हा खूप छोटं होतं, आता बघ केवढं मोठं झालं आहे. भारी. पण फिल्टर वगैरे लावलेले दोन्ही पण साईडला. तर आता बघा 3:15 वाजले आणि 3:15 वाजले आम्हाला इथून निघायला. जेवणं खावणं, पुन्हा ते फिश वगैरे फ्राय केलं. यशला पण डबा भरून दिलं, कारण सासूबाई खात होते इथं आणि यश तिकडे. आम्ही तिघांनी साधं जेवण जेवलं आहे. आरोनी त्यांनी खाल्लं, पूनमनी पण नाही खाल्लं, तिला गाडी पुजायची म्हणून. आणि फिश टँक वगैरे तुम्हाला दाखवते ना, याच्यापेक्षा 3 पटीने मोठा फिश टँक होता आपल्याकडे. आम्ही जेव्हा पहिलं जुन्या घरी राहायचो तिकडे. यश सगळं करायचं, त्यांचं सगळं स्वच्छ पण करायचा, त्यांचं खाणंपिणं पण बघायचा, जे काय सगळं यश बघायचा. आता पण त्याला त्याच्या मित्राने फिश टँक बनवून ठेवला आहे. पण मी बोलले बाबा सध्या काय आणायचं नाही, त्याचं साफसफाई करणं मला होत नाही, यांना वेळ नसतो आहे. आणि त्याला तर यशला तर अजिबात वेळ राहत नाही. आता हे दाखवते म्हणून मला आठवण आली ती. तर आपल्याकडे पहिला होता, करोनाच्या अगोदर होता. यशच करायचं सगळं काही. आता पण त्याला आवड आहे की घ्यायचं. पण म्हटले नाही लगेच नाही, बघूया जेव्हा घेईल तेव्हा तुम्हाला नक्कीच दाखवेल. पण यश खूप लहान होता साहेब, करे 5वी पासून ठेवलेलं होतं यशने ना कासव वगैरे. कासव पण होता आपल्याकडे एवढा मोठा, आता आज दाखवला नाही एवढा मोठा कासव होता. आणि फिश पण होते. चला निघायचं आहे आता, सगळं झालं आहे, आवरलं आहे. पूनमची झाली तयारी, गाडी पुजायची म्हणून. तुम्हाला आता पूनमचं देवघर पुन्हा एकदा दाखवते. हे सगळे देव आता मागे आम्ही आलो कोल्हापूरला गेलेलो बघा रक्षाबंधनला. त्यानंतर आरोननी तिसऱ्या दिवशीच मला फोन केला आणि हे सगळे देव मला अशी घेऊ का तसे घेऊ का, सगळे विचारून जेवढ्या वरती आता आपल्याला मूर्ती दाखवते तुम्हाला, त्या सगळ्या मूर्त्या त्यांनी मला तिथून विचारून वगैरे घेतलेल्या बघा. पहिले गणपती बाप्पा असे होते, त्यांच्याकडे गजलक्ष्मी पण आहे बघा असे ह्या प्रकारचे. चांदीचे नाही आहे ते, मेटल असते. आणि महाराज पण होते, त्यांनी कुठून आणलेले. हे शंख त्यांना मला असं वाटतं उज्जैनवरून वगैरे आणले त्यांच्या मित्राने. गौमाता घेतली. आता नंतर पहिले गणपती बाप्पा दाखवतो बघा, किती सुंदर सगळ्या मूर्त्या घेतल्या. गणपती बाप्पा, अन्नपूर्णा माता आणि भोलेबाबा. भोलेबाबाची पिंड इतकी प्रसन्न आणि एवढी सुंदर आहे तुम्हाला सांगते. आणि महालक्ष्मी माता बघा, कमळात बसलेली महालक्ष्मी माता, कुबेर देव
बाळगोपाळ हे सगळे त्यांनी मला तिथून व्हिडिओ कॉल केला. कामावर सकाळी सुटले अरुण आणि मला बोलले होईल मी असं इथं घ्यायला आलो आहे, कोणते कोणते कसे घेऊ. मी दाखवले म्हटलं असे घ्या तसे घ्या ते, आणि जे बोलतं ते घेतातच. छान आहे, त्यांना आवड खूप आहे. आणि हे जे आपले लालबागचे राजा गणपती बाप्पा इकडे वरती लावले त्यांनी, हे असं देवघर आहे पूनमचं. तिला इथं थोडी जागा आहे, तर मला जागेचाच प्रॉब्लेम येतो आहे थोडा. असं छान मस्त देवघर, कलश वगैरे इथे ठेवलेला आहे तिने. अजून रेणुका माताचा फोटो नाही त्यांच्याकडे.